ती पेटून उठली तर मशाल होते, ती शांत राहिली तर शीतल चांदणं होते. तिला अबला समजण्याची चूक कधीच करू नका, कारण तीच उद्याची जिजाऊ किंवा क्रांती ज्योती आहे. नमस्कार, मी सोमनाथ टावरे तुमचं स्वागत करतोय आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. खरं तर आजचा ब्लॉग हा खूप अशा महान व्यक्तिमत्वावर बोलण्यासारखा आहे, ज्याचं समाजामध्ये खूप मोलाचं स्थान असतं, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण खरंच हा विषय तेवढा गांभीर्याचा आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि या विषयाकडे प्रत्येकाने एक अशा चांगल्या व्यक्तिमत्वाचा आदर्श बनवून बघितलं पाहिजे. असंही एक तोलामोलाचं व्यक्तिमत्व, आणि त्या व्यक्तिमत्वाबद्दल आज मला बोलायचं आहे. ते म्हणजे आहे स्त्री सक्षमीकरण. जिच्याबद्दल आपण बोललं जातो ती एक स्त्री आहे. आणि त्या स्त्रीबद्दल जर विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या संघर्षाचा ती एक पाया आहे. मग स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल नव्हे, तर ती आहे उद्याच्या प्रगतीचं पाऊल. आज अंतराळापासून युद्धभूमीपर्यंत, कॉर्पोरेट ऑफिस पासून शेताच्या बांधापर्यंत स्त्री आपलं कर्तृत्व सिद्ध करताना दिसते. पण हे आज फक्त सहज शक्य झालं का? नाही. त्यासाठी सुद्धा त्या स्त्रीला खूप आणि मोलाचा संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे या टप्प्यापर्यंत ती येऊन पोहोचली. ती एक अशी स्त्री होती ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाची दारं बंद होती. त्या काळामध्ये अंगावरती शेण आणि दगड सोसून त्यांनी मुलींसाठी पहिली शिक्षणाची शाळा सुरू केली. आणि त्याच शाळेमध्ये जाऊन आज आपण शिकत आहोत, फक्त ते त्यांच्यामुळेच. त्यांचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी आई म्हणून नव्हे तर मार्गदर्शक म्हणून स्वराज्य घडवण्याचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवरती केले. त्या राजमाता जिजाऊ लक्षात घ्या, जिने हे सिद्ध केलं की स्त्रीची स्वप्न फक्त पृथ्वीपुरती मर्यादित नसून ती अंतराळालाही गवसणी घालू शकतात. ती कल्पना चावला सुद्धा लक्षात घ्या, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून हजारो अनाथ मुलांना मायेची सावली दिली. ती अनाथांची माय म्हणून ओळखली गेली. अशा सिंधुताई सपकाळ लक्षात घ्या. खेळामध्ये भारताचं नाव जागतिक स्तरावर सुवर्ण अक्षरात कोरणारी पी.व्ही. सिंधू सुद्धा आठवणीत ठेवा. अशा या भारत देशामधल्या अनेक स्त्रियांनी जगामध्ये आपलं नाव लौकिक ठेवला, जगासमोर आपलं नाव ठेवलं. या स्त्रिया जगाच्या पाठीवर कुठे कमी आहेत? पण पूर्वी सतीप्रथा, बालविवाह या अनेक गोष्टींच्या कचाट्यामध्ये या स्त्रिया अडकल्या गेलेल्या होत्या. चार भिंतीच्या मध्येच त्यांना अडकून राहावं लागलं होतं. पण अनेक समाज सुधारकांच्या प्रयत्नामुळे या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला, शिक्षणाच्या संधी मिळाल्या आणि स्वतःचं स्वायत्त स्थापन करण्याच्या बऱ्याच कर्तृत्वान गोष्टी या स्त्रिया जगामध्ये येऊन करायला सुरुवात झाल्या. आजची स्त्री एक मल्टीटास्किंगचं उदाहरण आहे, कारण ती घर आणि करिअर या दोन्ही गोष्टींवर ती आघाडीवर आहे. आज जर आपण पाहिलं तर आज आपल्या देशाचा पंतप्रधान असू द्या, राष्ट्रपती असू द्या किंवा मुख्य न्यायाधीश असू द्या, या सगळ्या पदांवर जर जाऊन विचार केला तर मागच्या काही वर्षांमध्ये स्त्रियांनी कामं केलेली आहे. मग पदक आणणारी पी.व्ही. सिंधू असू द्या किंवा अंतराळामध्ये झेप घेणारी कल्पना चावला असू द्या, मग क्षेत्र कुठलेही असू दे, पण स्त्रियांसाठी हे क्षेत्र अपरिचित आहे असं अजिबात नाही. आज ग्रामीण भागाकडे जर तुम्ही वळून पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ग्रामीण भागामध्ये सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून अनेक स्त्रिया आपले स्वतःचे उद्योग उभारताना दिसत आहेत, बऱ्याच प्रगती करताना दिसत आहेत, सक्षमीकरण होताना दिसत आहेत. आज डिजिटल युगाच्या माध्यमातून महिलांपर्यंत त्या माहिती सुद्धा पोहोचत आहेत. पण एवढं सगळं सत्य असलं तरी सुद्धा वास्तव हेच सांगतं की महिलांनी प्रगती केली ही गोष्ट खरी आहे, पण आजही स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र अजूनही तसाच आहे. याच्यावरती मात्र ठोसपणे ऍक्शन कधीच घेतली गेलेली नाही. यावर मात्र विचार करणं गरजेचं आहे. या गोष्टीसाठी आपण कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. उद्याची स्त्री कशी असावी? तर ती फक्त शिक्षित असून चालणार नाही, तर ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि निर्णयक्षम असावी. म्हणून सक्षमीकरण म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करणं नव्हे, तर ते काम करत असताना स्वतःचे निर्णय स्वतःच घेता यावे एवढं स्वातंत्र्य तिला मिळायला हवं. जेव्हा घरातील मुलगा आणि मुलगी या दोघांवरही सारख्या प्रकारचे संस्कार आणि संधी जर त्यांना उपलब्ध करून दिल्या तर खऱ्या अर्थाने ही स्त्री सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का ही स्त्री सक्षम झाली की ते कुटुंब सक्षम होतं, आणि ते कुटुंब सक्षम झालं की हा देश सुद्धा सक्षम झाल्याशिवाय.
शेवटी जाता जाता फक्त एवढंच म्हणेल की स्त्रीला देवी मानून तिची पूजा करण्यापेक्षा तिला माणूस म्हणून सन्मानाने जगू द्या आणि तिला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोड्या पाठिंब्याची गरज असते. तो पाठिंबा मात्र तिला जरूर करा, कारण एकच वाक्य छोटंसं आहे पण ते महत्वाचं आहे. कारण जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथंच देवत्व वास करतात. बस एवढाच संदेश हा या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला द्यायचा होता. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच कुठल्या वस्तुस्थितीवरती तुम्हाला व्हिडिओ कॉल करून पाहिजे असल्यास मला तसं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.